नमस्कार विद्यार्थिनींनो, भूगोल विषयाच्या ऑनलाईन तासिकेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मागील तासिकांमध्ये आपण सागरी प्रवाह या पाठामध्ये सागरामध्ये खेळण्याचे वितरण कशा प्रकारे झाले याचे नकाशाद्वारे सविस्तर अध्ययन आपण केलेले आहे. तसेच सागरी प्रवाह कसे व कोणकोणते असतात याचा सुद्धा अभ्यास आपण नकाशाद्वारे केलेला आहे. सागरी प्रवाहाचे मानवी जीवनावरील परिणाम, खोल वाहणारे सागरी प्रवाह, खोल सागरी प्रवाहाचे महत्त्व या मुद्द्यांचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. तर मुलींनो, आजच्या तासिकेला आपल्याला भूमियोजनाचे प्रकार यामध्ये ग्रामीण भूमी उपायोजन, नागरी भूमी उपायोजन या मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला करावयाचा आहे. पाठ 6 भूमी उपयोजन. करून पहा. तुमच्या घराचा आराखडा काढा. या आराखड्यात पुढील व्यवस्था कोणकोणत्या दिशेला आहेत ते दाखवा. स्वयंपाकाची व्यवस्था, न्हाणीघर, अंगण, बैठक व्यवस्था, निजण्याची व्यवस्था इत्यादी. आराखडा तयार झाल्यावर पुढील मुद्द्यांवर चर्चा करा. प्रत्येक गोष्टीची जागा ठरवून आपण घरात वावरतो याचे कारण काय? या व्यवस्थांची जागा ठरलेली नसेल तर काय होईल? आपण पुढील भौगोलिक स्पष्टीकरणाद्वारे ते समजावून घेऊया. तुमच्या लक्षात आलं असेल की घरात प्रत्येक वस्तू कुठे ठेवायची हे ठरवलेले असते. हे जर ठरवून केले नाही तर घर अव्यवस्थित वाटते, हो ना? जर आपण जिथली वस्तू तिथे ठेवली नाही तर काय होईल? घर अव्यवस्थित वाटेल. घरात वावरताना अडचणी येतील. या व्यवस्थांची जागा बदलली तरी काही दिवस आपला गोंधळ उडतो. आपल्या घरातील उपलब्ध असलेली भूमी, जागा या विविध व्यवस्थांसाठी आपण वापरतो. पुढील मुद्दा आहे मुलींनो, भूमी उपयोजन. याचं भौगोलिक स्पष्टीकरण आहे. भूमी उपयोजन हे प्रदेशातील भूमीचा केलेला वापर होय. भूमीचे उपयोजन हे भौगोलिक घटक आणि मानव यांच्या आंतरक्रियेतून निर्माण होते. जमिनीच्या वापरात कालांतराने बदल होत असतो. जसजशी मानवाच्या गरजांमध्ये वाढ झाली तसतसा मानवांकडून भूमीचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी वाढत गेला. खनिजयुक्त जमिनीत खाणकाम केले जाते. सुपीक सपाट जमिनीत शेती केली जाते. हे बघा मुलींनो, जिथे खनिजयुक्त जमीन असते तिथे खाणकाम केले जाते, तेथील खनिजे बाहेर काढण्यासाठी. आणि जी जमीन सुपीक असते, सपाट असते, तिथे काय केले जाते? शेती केली जाते. पुढे बघूया आपण भूमी उपयोजनाचे प्रकार. त्यातील पहिला मुद्दा आहे ग्रामीण भूमी उपयोजन. ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय असतो. शेतीपूरक व्यवसायही ग्रामीण भागात आढळतात. त्याचा ग्रामीण वस्तींच्या स्थानांवर परिणाम झालेला आढळतो. म्हणून अशा वस्ती शेती क्षेत्रालगत, वनक्षेत्रालगत आढळतात. खाणकाम क्षेत्रालगत खाणकामगारांची वस्ती आढळते. बघा मुलींनो, जिथे खाणकाम केल्या जाते, जिथे खाणी असतात त्या खाणकाम क्षेत्रालगत खाणकामगारांची वस्ती आढळते. तर किनाऱ्यालगत कोळी लोकांच्या वस्ती आढळतात. ग्रामीण भागात जमिनीची उपलब्धता जास्त व लोकसंख्या कमी असते. ग्रामीण भागात काय असते? जमिनीची उपलब्धता जास्त व लोकसंख्या कमी असते. त्यामुळे लोकसंख्या विरळ असते. ग्रामीण भागात निवासी क्षेत्र विस्ताराने कमी असतात. बघा, ग्रामीण भागात निवासी क्षेत्र म्हणजे राहण्याच्या जागा काय असतात? कमी असतात आणि
शेतजमिनी जास्त असतात. ग्रामीण भागातील जमिनीच्या उपयोजनाचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येईल आपल्याला. बघा, ग्रामीण भागातील जमिनीच्या उपयोजनाचे वर्गीकरण खालील प्रकारे आपण करूया. पहिला आहे शेतजमीन. प्रत्यक्ष शेतीखाली असलेले क्षेत्र. हे क्षेत्र शक्यतो वैयक्तिक मालकीचे असते. जमिनीचा मालकी हक्क व शेतीचे प्रकार यानुसार या क्षेत्राचे आणखी वर्गीकरण करता येते. बघा, जमिनीचा मालकी हक्क व शेतीचे प्रकार यानुसार या क्षेत्राचे आणखी वर्गीकरण करता येते. पहिलं त्यातलं शेतजमिनीमधलं पहिलं आहे पडीक जमीन. पडीक जमीन म्हणजे जी शेतीच्या वापरासाठी न वापरण्यात येणारी जमीन. शेतजमीन जिचा वापर शेतीसाठी थांबवला आहे. बघा, तर शेतजमीन जिचा वापर शेतीसाठी थांबवला आहे ती जमीन पडीक असते. अंडरलाईन करा मुलींनो हे वाक्य. जमिनीचा कस वाढवण्यासाठी 1 ते 2 हंगाम शेतजमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाहीत. बघा, जमिनीचा कस वाढवण्यासाठी 1 ते 2 हंगाम शेतजमिनीचा काही भाग शेतकरी वापरत नाही. त्याला चालू पड असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? चालू पड असं म्हणतात. त्यानंतर आहे वनजमीन. वनजमीन सीमांकित केलेले वनक्षेत्र ग्रामीण भूमी उपाययोजनाचा एक प्रकार आहे. यामध्ये वनक्षेत्रातून लाकूड, डिंक, गवत इत्यादी वनोत्पादने मिळतात. सदर वनक्षेत्रात प्रामुख्याने मोठी झाडे, झुडपी वनस्पती, वेली, गवत इत्यादी असतात. त्यानंतर गायरान किंवा माळरान म्हणतात त्याला. गाव पंचायतीच्या मालकीची जमीन किंवा शासनाच्या मालकीची जमीन जी चराऊ जमीन म्हणून वापरण्यात येते. बघा, गाव पंचायतीच्या मालकीची जमीन किंवा शासनाच्या मालकीची जमीन जी चराऊ जमीन म्हणून वापरण्यात येते, ही जमीन संपूर्ण गावाच्या मालकीची असते. म्हणजे इथे कोणी गावातील संपूर्ण व्यक्ती आपले जी गुरेढोरे आहेत ती चारू शकतात. चराऊ जमीन म्हणून हिला ओळखण्यात येतं. ही जमीन संपूर्ण गावाच्या मालकीची असते. फारच थोडी जमीन व्यक्तिगत मालकीची असते, म्हणजे वैयक्तिक असते फारच थोडी जमीन. आता आपण ग्रामीण भूमी उपयोजन बघितलं. त्यानंतर आहे नागरी भूमी उपयोजन. 20व्या शतकात नागरी वस्तींमध्ये वाढ झाली. नागरी भागात विविध कामांसाठी भूमीचा वापर केला जातो. पर्यायाने जमिनीचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे असते. नागरी भागात लोकसंख्येच्या मानाने जमीन मर्यादित असते. बघा, नागरी भागामध्ये लोकसंख्येच्या मानाने जमीन कशी असते? मर्यादित असते आणि लोकसंख्या जास्त असते. त्यामुळे लोकसंख्येचे वितरण दाट असते. नागरी वस्त्यात भूमी उपयोजनाचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येते. मग नागरी वस्त्यांमध्ये भूमी योजनांचे वर्गीकरण कशा प्रकारे करता येते ते आपण आता बघणार आहोत. पहिला आहे व्यावसायिक क्षेत्र. शहराचा काही भाग केवळ व्यवसायांसाठी वापरला जातो. व्यवसायांसाठी म्हणजे धंद्यांसाठी. या भागात दुकाने, बँका, कार्यालये यांचा समावेश प्रामुख्याने होतो. केंद्रीय व्यवहार विभाग ही कल्पना यातूनच निर्माण झाली. उदाहरणार्थ मुंबईमधील फोर्ट किंवा BKC हे काही यातीलच उदाहरणे आहेत. नंतरचा मुद्दा आहे निवासी क्षेत्र. यामध्ये जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो. बघा, निवासी क्षेत्र म्हणजे राहण्याच्या जागा. यामध्ये जमिनीचा वापर लोकांच्या राहण्यासाठी केला जातो. या क्षेत्रात घरे, इमारती या बाबींचा समावेश होतो. लोकवस्ती जास्त असल्याने या प्रकारच्या भूमी योजनांचा विस्तार नागरी भागात जास्त असतो. आणि बघा, लोकवस्ती जास्त असल्याने या प्रकारच्या भूमी योजनाचा विस्तार नागरी भागात काय असतो? जास्त असतो. नागरी भाग म्हणजे शहरी भाग. वाहतूक सुविधांचे क्षेत्र. नंतरचा मुद्दा आहे वाहतूक सुविधांचे क्षेत्र. शहरातील लोक माल वाहून नेण्यासाठी वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असते.
अशी व्यवस्था करण्यासाठी व घटकांचे विविध प्रकार शहरात निर्माण केले जातात, जसे सार्वजनिक बस सेवा, लोहमार्ग, मेट्रो, मोनोरेल, प्रवासी मोटारी इत्यादी. त्याशिवाय खाजगी वाहनांची संख्या ही जास्त असते. यांसाठी शहरात रस्ते, लोहमार्ग, स्टेशन, पेट्रोल पंप, वाहनतळ, दुरुस्ती केंद्र यांची व्यवस्था आवश्यक असते. अशा व्यवस्था वाहतूक क्षेत्रात येतात. त्यानंतरचा मुद्दा आहे मुलींनो, सार्वजनिक सेवांचे क्षेत्र. आता सार्वजनिक सेवांचे क्षेत्र यामध्ये आपण बघूया, लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन किंवा केंद्र शासन करते. बघा, लोकसंख्येच्या विविध गरजांसाठी काही व्यवस्था स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन किंवा केंद्र शासन करत असते. या सुविधांसाठी वापरले जाणारे क्षेत्र या गटात मोडत असते. कोणत्या गटात? सार्वजनिक सेवांचे क्षेत्र यामध्ये. जसं उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर रुग्णालय, टपाल कार्यालय, पोलीस स्टेशन, पोलीस ग्राउंड, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ इत्यादी हे क्षेत्र नागरी भूमी उपयोजनात महत्त्वाचे असते. वाढत्या लोकसंख्येचा ताण या सेवा सुविधांमुळे शमला जातो. बघा, वाढती लोकसंख्या आणि वाढत्या लोकसंख्येमुळे या ज्या सेवा सुविधा आहे त्या काय होतात? लोकांना कमी पडायला लागतात वाढत्या लोकसंख्येमुळे. लोकसंख्या जर आटोक्यात असली, बरोबर असली तर काय असतं, या ज्या सेवा सुविधा आहे याचा लाभ सगळ्यांनाच घेता येईल. त्यानंतरचा मुद्दा आहे मनोरंजनाची ठिकाणे. शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी काही भाग विशेषतः राखून ठेवला जातो. अशा भागाचा प्रामुख्याने मैदाने, बगीचे, जलतरण तलाव, नाट्यगृह इत्यादींसाठी वापर केला जातो. हे बघा मुलींनो, शहरातील लोकांच्या मनोरंजनासाठी काही भाग विशेषतः राखून ठेवला जात असतो आणि अशा भागांचा वापर प्रामुख्याने मैदाने, बगीचे, जलतरण तलाव, नाट्यगृह इत्यादींसाठी केला जात असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे मिश्रभूमी उपयोजन क्षेत्र. काही वेळेस वरील प्रकार एकत्रितरित्या काही भागात आढळतात. बघा, वरील संपूर्ण जे प्रकार आपण आतापर्यंत बघितले ते सगळे एकत्रितरित्या काही भागांमध्ये आढळतात, एकाच ठिकाणी आढळत असतात. अशा भूमी उपयोजनास मिश्र वापर क्षेत्र असे म्हणतात. आता मिश्र वापर क्षेत्र कशाला म्हणतात हे याचं उत्तर आहे, अंडरलाईन करा मुलींनो हे वाक्य पूर्ण. काही वेळेस वरील प्रकार एकत्रितरित्या काही भागात आढळतात. अशा भूमी योजनास मिश्र वापर क्षेत्र असे म्हणतात. उदाहरणार्थ निवासी क्षेत्र व मनोरंजन क्षेत्र. आणि हे जे मिश्र भूमी उपयोजन क्षेत्र आहे हे सहसा आपल्याला नागरी भूमी जे उपयोजन आहे याच्यामध्येच म्हणजे शहरामध्ये जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतं. शहरामध्येच अशा सुविधा असतात. नकाशावर अशी क्षेत्रे दाखवताना विशेष रंगसुद्धा वापरल्या जातात. जसं लाल रंग हा निवासीसाठी दाखवला जातो, निळा व्यावसायिकसाठी, पिवळा कृषी आणि हिरवा वनक्षेत्रासाठी वापरला जातो. मुलींनो, तुम्हाला आज मी जो शिकवलेला भाग आहे तो समजलाच असेल. आजच्या भागावर आधारित मी काही प्रश्न तुम्हाला देते. भूमी उपयोजनाचे प्रकार कोणते? 2 प्रकार आपण बघितले, ग्रामीण भूमी उपयोजन आणि नागरी भूमी उपयोजन. तर ग्रामीण भूमी उपयोजनाची काही जे मुद्दे आहे महत्त्वाचे ती तुम्हाला भूगोलाच्या वहीत लिहायची आहे आणि नागरी भूमी उपयोजनाची मुद्देसुद्धा तुम्हाला वहीमध्ये सुंदर अक्षरात लिहायची आहे. धन्यवाद.